नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस भरतीचा पेपर 2025 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला पहा. श वदने याचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? पर्याय क्रमांक ए मूलध्वनी, पर्याय क्रमांक बी महाप्राण, पर्याय क्रमांक सी संयुक्त व्यंजन, पर्याय क्रमांक डी स्वर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संयुक्त व्यंजन. प्रश्न क्रमांक दुसरा. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक ए स्वर संधी, पर्याय क्रमांक बी विसर्ग संधी, पर्याय क्रमांक सी व्यंजन संधी, पर्याय क्रमांक डी हल संधी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणतेही विशेषण डॅश असते? पर्याय क्रमांक ए अनेक वचन, पर्याय क्रमांक बी एक वचनी, पर्याय क्रमांक सी ए व बी दोन्ही, पर्याय क्रमांक डी यापैकी कोणतेही नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक वचनी. प्रश्न क्रमांक चौथा. मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? पर्याय क्रमांक ए साधा भविष्यकाळ, पर्याय क्रमांक बी पूर्ण भविष्यकाळ, पर्याय क्रमांक सी अपूर्ण भविष्यकाळ, पर्याय क्रमांक डी पूर्ण भविष्यकाळ. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक पाचवा. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. पर्याय क्रमांक ए कर्तरी, पर्याय क्रमांक बी कर्मणी, पर्याय क्रमांक सी अकर्मक भावे, पर्याय क्रमांक डी सकर्मक भावे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सकर्मक भावे. प्रश्न क्रमांक सहावा. उंबरठे जिजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय क्रमांक ए हेलपटे मारणे, पर्याय क्रमांक बी अति कष्ट करणे, पर्याय क्रमांक सी अति त्रास देणे, पर्याय क्रमांक डी हीन गोष्ट करणे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हेलपाटे मारणे. प्रश्न क्रमांक सातवा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए आशीर्वाद, पर्याय क्रमांक बी भूतपित्चा, पर्याय क्रमांक सी महत्व, पर्याय क्रमांक डी मतीर्थ. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आशीर्वाद. प्रश्न क्रमांक आठवा. मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए उमर, पर्याय क्रमांक बी पंकज, पर्याय क्रमांक सी अली, पर्याय क्रमांक डी भुंगा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंकज. प्रश्न क्रमांक नववा. इतिश्र करणे म्हणजे? पर्याय क्रमांक ए पराकाष्ठा करणे, पर्याय क्रमांक बी आरंभ करणे, पर्याय क्रमांक सी खूप कष्ट करणे, पर्याय क्रमांक डी शेवट करणे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेवट करणे. प्रश्न क्रमांक 10वा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. पर्याय क्रमांक एक सलेस, पर्याय क्रमांक बी यमन, पर्याय क्रमांक सी रूपक, पर्याय क्रमांक डी अनुप्रास. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेलेस. प्रश्न क्रमांक 11वा पहा. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? पर्याय क्रमांक ए सासू, पर्याय क्रमांक बी कन्या, पर्याय क्रमांक सी पोळी, पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कन्या. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 12वा. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? पर्याय क्रमांक ए गिरी प्लस ईस, पर्याय क्रमांक बी गिरी प्लस ईस, पर्याय क्रमांक सी गिरी प्लस ईस, पर्याय क्रमांक डी गिरी प्लस ईस. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 13वा. शब्दाच्या खालील जातीपैकी अविकार जात ओळखा. पर्याय क्रमांक ए क्रियापद, पर्याय क्रमांक बी क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक सी नाम, पर्याय क्रमांक डी सर्वनाम. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 14वा. अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए सम्मुख, पर्याय क्रमांक बी विमुख, पर्याय क्रमांक सी उन्मुख, पर्याय क्रमांक डी दुर्मुख. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उन्मुख. प्रश्न क्रमांक 15वा पहा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. पर्याय क्रमांक ए दर्शक सर्वनाम, पर्याय क्रमांक बी संबंधी सर्वनाम, पर्याय क्रमांक सी प्रार्थनार्थ सर्वनाम, पर्याय क्रमांक डी पुरुषवाचक सर्वनाम. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 16वा. नाटकाच्या प्रारंभी स्ववन गीत यासाठी सुयोग शब्द. पर्याय क्रमांक ए नंदी, पर्याय क्रमांक बी गण, पर्याय क्रमांक सी स्वगत, पर्याय क्रमांक डी गवळण. याचे बरोबर उत्तर आहे नंदी.
प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. पर्याय क्रमांक ए नवलाई, पर्याय क्रमांक बी सरस्वती, पर्याय क्रमांक सी चांदी, पर्याय क्रमांक डी धैर्य. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरस्वती. प्रश्न क्रमांक 18. ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचे खालीलपैकी कोणता शब्द आहे. पर्याय क्रमांक ए मासिक, पर्याय क्रमांक बी साप्ताहिक, पर्याय क्रमांक सी दैनंदिन, पर्याय क्रमांक डी नियतकालिक. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नियतकालिक. प्रश्न क्रमांक 19. गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक ए कांता, पर्याय क्रमांक बी नंदिनी, पर्याय क्रमांक सी भार्या, पर्याय क्रमांक डी अर्धांगी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंदिनी. प्रश्न क्रमांक 20 पहा. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. पर्याय क्रमांक ए तो, पर्याय क्रमांक बी फार, पर्याय क्रमांक सी हळू, पर्याय क्रमांक डी बोलतो. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हळू. प्रश्न क्रमांक 21. जर एका सांकेतिक भाषेत दिल्ली हा शब्द 7, 3, 5, 4, 1 असा CULCUTTA असा शब्द 8, 2, 5, 8, 9, 6, 6, 2 असा लिहिला जातो तर सांकेतिक भाषेमध्ये CALICUT हा शब्द कसा लिहिला जाईल. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8, 2, 5, 1, 8, 9, 6. प्रश्न क्रमांक 22. आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते तर प्रत्यक्षात घड्याळामध्ये किती वाजले असेल. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 8:45. प्रश्न क्रमांक 23. जर ए म्हणजे वजा बी म्हणजे अधिक सी म्हणजे गुणिले व डी म्हणजे भागिले तर 2, 7, बी 8, 1, डी 9, ए सी 2 इजिकल टू किती. पर्याय क्रमांक ए 60, पर्याय क्रमांक बी 0, पर्याय क्रमांक सी 12, पर्याय क्रमांक डी 24. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24. प्रश्न क्रमांक 24. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीचे एकूण किती मॅच घ्यावे लागते. पर्याय क्रमांक ए 8, पर्याय क्रमांक बी 10, पर्याय क्रमांक सी 20, पर्याय क्रमांक डी 9. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 10. प्रश्न क्रमांक 25. एका 15 मुलाच्या गटातील 7 मुली हिंदी भाषेत बोलतात, 8 मुली इंग्रजी भाषेत बोलतात. 2 भाषा न येणाऱ्या मुलीची संख्या 3 आहे तर दोन्ही भाषेत येणाऱ्या मुलीची संख्या किती असेल. पर्याय क्रमांक ए 2, पर्याय क्रमांक बी 4, पर्याय क्रमांक सी 3, पर्याय क्रमांक डी 5. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. प्रश्न क्रमांक 26. जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल. पर्याय क्रमांक ए रविवार, पर्याय क्रमांक बी मंगळवार, पर्याय क्रमांक सी सोमवार, पर्याय क्रमांक डी बुधवार. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळवार. प्रश्न क्रमांक 27. विसंगत क्रमांक शोधा. 41, 43, 47, 49, 53, 61, 71, 73. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 49. प्रश्न क्रमांक 28. एका माणूस सकाळी शीर्षण. प्रश्न क्रमांक 28. एक माणूस सकाळी शीर्षण करत असताना सूर्यकिरण त्याच्या पाठीवर पडले आहे तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल. पर्याय क्रमांक ए पूर्व, पर्याय क्रमांक बी पश्चिम, पर्याय क्रमांक सी दक्षिण, पर्याय क्रमांक डी उत्तर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर. प्रश्न क्रमांक 29. खालील पर्यायापैकी विसंगत पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 सहारा आफ्रिका, पर्याय क्रमांक बी थर भारत, पर्याय क्रमांक सी कोबी मंगोलिया, पर्याय क्रमांक डी कलहारी अमेरिका. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलहारी अमेरिका. प्रश्न क्रमांक 30. रीटाने वीणाला सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटलो ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दीराची मुलगी आहे तर ती मुलीचे रीटाच्या मैत्रिणीशी काय नातं असेल. पर्याय क्रमांक 1 भाची, पर्याय क्रमांक बी आत्या, पर्याय क्रमांक सी चुलत बहीण, पर्याय क्रमांक डी
आत्या याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुलत बहीण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.